तर हॅलो सगळ्यांना. आज मी आलेले आहे माहूरला आणि आम्ही 2 दिवसांची ट्रिप प्लॅन केलेली. 5:30 वाजता आम्ही निघालेलो. मग आम्ही जेवायचं प्लॅन केलं दुपारचं आणि मग मस्त एक शेड आम्हाला भेटलं रस्त्यातच आणि मग माझे पप्पा इथे पाव वाढायला सुरुवात केलेली त्यांनी म्हणजे. आणि माझी मम्मी गाजर मस्तपैकी अशी चिरत होती. नंतरून पप्पांनी वाढायला सुरुवात केलेली. भरपूर ताटांना वाढून झालेलं. मग आता माझी आजी मिसळचं ते झाकण होतं ना ते खोललं आणि मस्त एकदम अशी मिसळ आहे. तर ती वाढते तोपर्यंत माझी मम्मी बघू काय करते. अच्छा, मम्मी मुळी चिरते आणि आजीचं आता इथे वाढून झालंय. तोपर्यंत आता मम्मी लिंबू चिरते आणि पप्पा आता गाजर आणि मुळी वाढताय आणि मम्मी आता कांदा चिरते. वा. आणि भरपूर ताट वाढून झालेले पण मग काहीतरी कमी आहे. तर मग आम्ही मस्तपैकी फरसाण वगैरे घेतलं. जवळच जराशी मी अशी शूटिंग वगैरे करून घेतली सुंदर अशी. आणि मग संध्याकाळी आम्ही जरा चहा वगैरे पिला. पण मग मी ना मस्त असं लस्सी वगैरे ताक मठ्ठा असं घेतलं. आणि मग तर मस्तपैकी संध्याकाळ झालेली होती आणि मग टाइमपाससाठी म्हणून मी मस्तपैकी काळी बिंदी काळी कुर्ती गाणं लावलेलं. आणि मग आम्ही मस्तपैकी रिसॉर्ट शोधायला इकडे तिकडे बघत होतो कुठे रिसॉर्ट सापडतं का नाही. तर आम्हाला इथे एक मस्त असं रिसॉर्ट सापडलेलं आहे. पण मग मला पटलेलं नाही. पण बघा तुम्ही कसं आहे रिसॉर्ट. आणि जर आवडलेलं असेल ना तर मग मला सांगा तसं. आणि इथे माझ्या मम्मीची आणि माझी व्हिडिओ शूटिंग चाललेली होती. तर आमच्या रूमच्या समोरच एक मस्तपैकी गार्डन टाईप असं मस्त एरिया होता. तर तिथे खूप मस्त वाटायचं. पण ते पूर्ण गार्डन नव्हतं, असं फक्त असं झाडं वगैरे असं होतं. तर मग मी सकाळी उठून मग तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करायला आलेली होती खाली मस्त. बघू शकता तुम्ही. आणि मी ना मला जर जमलं ना त्या रिसॉर्टचं नाव वगैरे टाकेल. हे आहे रिसॉर्टचं नाव. तर आता आम्ही सगळे बसलेलो आहे. आता आम्हाला प्यायचं चहा वगैरे. तर आता हळूहळू गाडीत सगळे बसत आहे. बघू शकता. इथे आता गाडी चाललेली आहे पुढे. तर आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे चहा वगैरे प्यायला. आणि इथे सगळ्यांच्या गप्पा चालू आहे तुम्ही बघू शकता. यांच्या गप्पा होस तर आता चहा बनायला सुरुवात होऊन जाईल वाटतं. बघा चहा बनायला सुरुवात झालेली आहे. तर आता मी उतरते. खाऊ वगैरे मला जरा खाण्यासाठी आणि घेण्यासाठी घेतलं. आता मी मूग डाळ आणि टकटक काहीतरी काय आहे. आता त्या साईडच्या लोकांनी ते केलेलं आहे. आणि इथे माझ्या दादाची शूटिंग वगैरे चालू होती. आणि मग बघा चहा आलाय. आता हळूहळू सगळे घेताय. तर आता आम्ही गडावर निघालोय म्हणजे तिकडे पोहोचवरच आता आम्ही. आणि गडची सीनरी मी तुम्हाला आता दाखवते. सांगा बरं का मला कशी आहे. मी तुला एक सांगते गोष्ट की ना गडावर आहे ना गेल्यावर अजून मस्त सीनरी आपल्याला भेटणार आहे. आणि बघा इकडचे रस्ते किती मस्त आहे. इथे छोटंसं मंदिर पण आहे.
आणि इथे किल्ला आहे. वाव, मी झूम करून दाखवते बघा. किल्ला आहे. तुम्ही मला सांगा पक्का किल्ला आहे की नाही. आणि आता मी जराशी चढली, पण चढतानाची वगैरे व्हिडिओ काढायचं विसरून गेली. पण बघा सीन मस्त होती. आणि आता मी चढताना शूटिंग काढली आहे, लक्षात आलं म्हणून. आणि इथे बघा किती सुंदर सिनरी आहे. आणि ना इथे बघा तुम्ही रोड वगैरे पण आहे. मी तुम्हाला झूम करून आता दाखवला. आणि आता आम्ही थांबलेलो इथे पेढे वगैरे घेण्यासाठी. आणि या काकांना ना आम्हाला काही पानं द्यावं लागतं. आणि ते ना कुटतात ते पानं. आणि काय माहिती ते काय करता वगैरे. तुम्हाला सांगा ते काय करता. पण आता पटपट असं लाईनीमध्ये लागतोय. कारण की नंबर जर खूप जास्त असले तर मग खूप वेळ थांबावं लागेल मला. आणि सगळ्यांनाच म्हणजे तुम्हाला ना परत एकदा दोनदा दाखवून देते काका. तुम्ही मला सांगते काय कॉमेंट मध्ये प्लीज 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 टाका, म्हणजे मला कळेल. आणि आता चला पुढे चलू. वाव, माकड आहे बघा इथे. आणि ना मी खूप सुंदर असं म्हणजे पहिल्यांदा बघितलं असं दृश्य. बघा मी पहिले माकडांना बघितलं. ठीक आहे काही नाही, पण बघा माकड पाणी पितंय. तुम्ही चक्क बघा, मला खूप असं नवल वाटलं. आणि इथे बघा एक शेजारी माकड आला आणि त्याने बॅनर वगैरे काही पेंटिंग एक काहीतरी आहे त्याला फाडून दिलंय. आणि जर तुम्ही असं कधी काही पाहिलं असेल ना तर सांगा. मला खूपच म्हणजे खूपच मस्त वाटले इथे येऊन. मग तर तुम्ही एन्जॉय घ्या त्या माकडाला, मस्तपैकी बघत राहा तो कसं पाणी पितोय वगैरे. नळ बंद न करताच तो निघून गेलेला बघा. बंदच नाही केलं त्याने नळ. आणि आम्हाला मध्ये ना व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला अलाउड नव्हतं, तर म्हणून मी ते नाही केलं. पण बघा तुम्ही इथे खूप साऱ्या साड्या आहे. शेजारीच आहे म्हणजे दुकान टाईप आहे. आता इथे ना 500 to 2100 पर्यंत आहे. 420, 315 आणि नंतर 210 वगैरे असं आहे. 200 असं तसं काय 200 वगैरे असे पण आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी ते पिंड पाहिलेली आहे. त्याची मी मस्तपैकी असं हे केलेलं आहे, काय बोलता, शूटिंग मस्तपैकी काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. बघा मी खूप म्हणजे खूप मेहनत केलेली आहे व्हिडिओ साठी. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. आणि मी तिकडे नाही बघितलं, पण तिथे ना एक टीव्ही होतं तिकडे तुम्हाला दाखवलं. ते मी मस्तपैकी चलते. बघू शकता तुम्ही खूपच सुंदर निसर्ग आहे बघा. सर्व लोक आहे आणि एवढा सुंदर निसर्ग आहे ना, मला तर खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि आता सगळे हळूहळू खाली उतरताय बघा. आणि ना तुम्ही कधी माहूरला आले का ते पण मला सांगा. आणि माहूरला येऊन तुम्ही कुठे कुठे फिरले, काय काय केलं ते पण मला सांगा. आणि जर मला आता मधून अजून अशी निसर्ग वगैरे सिनरी वगैरे दिसली तुम्हाला दाखवते बघा. परत मला एक मस्त सिनरी दिसलेली आहे. किती सुंदर आहे. वा वा वा. परत आपण जरा खाली उतरू. आणि बघा इथे असं डॅम वगैरे तळ वगैरे का ते आहे. आणि इथे बघा तुम्हाला दिसत नसेल असेल बघा तुम्ही तरी, पण दाखवते. इथे पण बघा खूपच सुंदर निसर्ग आहे. तुम्ही कधी तरी या, पक्का या आणि मातेचे दर्शन करा. आता ना इथे एक गोळा आहे. आम्ही ना मंदिरात आलेलो आहे. तर खाली उतरल्यावर एक मंदिर येतं.
इथे आलेलो आहे तर तिथे एक गोळा आहे. त्या गोळ्याच्या खाली 1-2 रुपयाचे किंवा असे कॉइन ठेवायचे आणि गोळ्यावर एका हात ठेवायचा आणि आपली इच्छा मागायची आणि ज्याची इच्छा पूर्ण होणार असेल तर त्याचा जो गोळा असतो ना तो आपोआप हलायला लागतो. पण इथे आम्ही भरपूर ट्राय केलं पण माझं तर काही झालेलं नाहीये. मला दाखवेल पण आता माझ्याकडून चुकून व्हिडिओ डिलीट झाली म्हणून नाही दाखवू शकत. पण बघा तुम्ही इथे काहीच होत नाहीये. बघा नंतर कॉइन काढायचा आणि त्या पेटीमध्ये टाकून द्यायचं. तुम्हाला शेजारी दिसते. आणि ज्याचा हल्ला ना म्हणजे समजून घे त्याची इच्छा पक्का आणि पक्का म्हणून पूर्णच होणार आहे. आणि बघा इथे मंदिराचं नाव आहे हनुमान मंदिर. काहीतरी हनुमानगड मंदिर होतं नाव त्याचं. तुम्ही नक्की इथे नक्की 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 इथे या तुम्ही. मग खूप मस्त वाटेल. बघा मी परत एकदा दाखवते. ह्या काकूंचं होतं का बघू आपण. नाही झालं. आणि असंच होत राहणार आहे मला वाटतं तेवढं तरी. तर आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि इथे मी आणि माझ्या मम्मीने छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. आणि ना एक तुम्हाला गोष्ट सांगते. माझ्या मम्मीचे 2 चॅनल आहे. तर एका ह्याच्यावरती रेसिपी वगैरे टाकते आणि एका ह्याच्यावरती व्लॉग टाकते. आणि ना तिची रेसिपी जी असते ती खूप स्वादिष्ट असते. तिचे व्लॉग्स बघायला खूप मस्त असतात. तर ना तिच्या व्लॉग चॅनलचं नाव आहे नैना आहिरे आणि तिच्या रेसिपी चॅनलचं नाव आहे झकास रेसिपी. तर आता आम्ही जरा आता पुढे जाऊ. पुढच्या मंदिरामध्ये वगैरे दर्शन वगैरे घेऊ आपण. आता आम्ही जर इकडचं तिकडचं तुम्हाला दाखवते कसं सीन आहे